यंदाच्या गणेशोत्सवात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक अनोखा संकल्प राबवण्यात आलाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1.5 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवसांच्या गौरी गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचं होणाऱ्या विसर्जनावेळी जमा होणारे निर्माल्य गोळा करून त्या निर्माल्यातून कंपोस्ट खत तयार करण्याचा संकल्प नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाने घेतला आहे। तसेच हे निर्माण होणारे खत प्रतिष्ठानाच्या माध्यमातून लावण्यात आलेली झाडे जगवण्यासाठी वापरात आणणार असल्याचे प्रतिष्ठानाच्या स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले। यंदाच्या वर्षी घरगुती आणि सार्वजनिक मंडळाकडून मोठ्या संख्येनं गणेशोत्सव साजरा केला गेला। या निमित्तानं शहरात उल्हास नदीवर विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून जमा होणारे निर्माल्य हे नदीत न टाकता जलप्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्य कलशात जमा केले जात आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या स्वयंसेवकांकडून हेच निर्माल्य जमा करून त्यातून फुलं वेचून या फुलांच्या माध्यमातून कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। इतकेच नव्हे तर हे तयार खत प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शहरात गेल्या काही वर्षात वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या मुळाशी टाकून त्यांचं संवर्धन करण्याचा हा संकल्प प्रतिष्ठानाच्या माध्यमातून राबवण्यात आला आहे। यासाठी 1.5 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवसांच्या विसर्जनानंतर आता उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील उल्हास नदी परिसरात प्रतिष्ठानाचे शेकडो स्वयंसेवक सेवा बजावणार आहेत। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग तर्फे आदरणीय तीर्थरूप पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून राज्यात, देशात व परदेशात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। यावर्षी आपण पाहत आहात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने आज इथे समुदाय जमलेला आहे। मोठ्या संख्येने इथे गणेश मूर्तींचं विसर्जन होत आहे। मूर्तींच्या विसर्जनासोबत जे काही निर्माल्य आहे ते नदीपात्रात न टाकता त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी आज प्रतिष्ठानतर्फे अंबरनाथ व बदलापूर येथे निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे। अंदाजे 700 ते 800 श्री सदस्य यात सहभागी आहेत। जे काही जमा झालेले निर्माल्य ते एकत्र गोळा करून त्यातील पाने, फुले, दोरे वेगळे केले जात आहेत आणि जमा झालेले निर्माल्य त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचं पुढे नियोजन आहे आणि ते बदलापूर शहरात करण्यात येणार आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी बदलापूर शहरात प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ 600 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचं संगोपन सुद्धा सुरू आहे। त्यामुळे या निर्माल्यापासून जे खत तयार होईल ते त्या झाडांच्या वाढीसाठी वापरलं जाणार आहे। निर्माल्य संकलन उपक्रमाद्वारे आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ राहण्यात मदत होणार असून तसेच जलप्रदूषणही रोखण्यात त्याचा चांगला हातभार लागणार आहे। धन्यवाद। लोकतंत्र बदलापूर या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।